नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. मुलांनो, तुम्ही जर आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिरला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर आज आपण पाहणार आहोत महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयीचा 10 ओळी निबंध भाषण पाहणार आहोत. तर हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, याचा तुम्हाला शाळेमध्ये स्पर्धांसाठी नक्की उपयोग होईल. तर चला पाहूयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयीची 10 ओळी. ज्योतिराव फुले यांना ज्योतिराव गोविंदराव फुले किंवा महात्मा फुले म्हणूनही ओळखले जाते. पहा, ज्योतिराव फुले यांना ज्योतिराव गोविंदराव फुले किंवा महात्मा फुले म्हणूनही ओळखले जाते. ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 बुधवारी झाला. ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 बुधवारी झाला. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला. ते भारतीय सामाजिक कार्यकर्ते तसेच लेखक होते. ते भारतीय सामाजिक कार्यकर्ते तसेच लेखक होते. ते माळी जातीचे होते, जे सामान्यतः भाज्या, फळे आणि फुले पिकवते. ते माळी जातीचे होते, जे सामान्यतः भाज्या, फळे आणि फुले पिकवते. त्यांचे वडील गोविंदराव फुले आणि आईचे नाव चिमणाबाई होते. त्यांचे वडील गोविंदराव फुले आणि आईचे नाव चिमणाबाई होते. त्यांचे लग्न सावित्रीबाई यांच्याशी वयाच्या 13व्या वर्षी झालं होतं. त्यांचं लग्न सावित्रीबाई यांच्याशी वयाच्या 13व्या वर्षी झालं होतं. ज्योतिराव फुले हिंदू जाती व्यवस्थेनुसार शूद्र खालच्या जातीतील आहेत. ज्योतिराव फुले हिंदू जाती व्यवस्थेनुसार शूद्र खालच्या जातीतील आहेत. समाजातून अस्पृश्यता दूर करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. समाजातून अस्पृश्यता दूर करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. ज्योतिराव फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई यांनी पुण्यात मुलींसाठी भारतातील पहिली शाळा स्थापन केली. ज्योतिराव फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई यांनी पुण्यात मुलींसाठी भारतातील पहिली शाळा स्थापन केली. ज्योतिराव फुले यांनी विधवा पुनर्विवाहालाही प्रोत्साहन दिले. ज्योतिराव फुले यांनी विधवा पुनर्विवाहालाही प्रोत्साहन दिले. फुले यांनी त्यांच्या पत्नीसह पुण्यात भ्रूण हत्या प्रतिबंधक केंद्राची स्थापना केली. फुले यांनी त्यांच्या पत्नीसह पुण्यात भ्रूण हत्या प्रतिबंधक केंद्राची स्थापना केली. त्यांनी गुलामगिरी हे प्रसिद्ध पुस्तक लिहिले. त्यांनी गुलामगिरी हे प्रसिद्ध पुस्तक लिहिले. फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाज हा वंचित गटांना समान हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न होता. सत्यशोधक समाज हा वंचित गटांना समान हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न होता. ज्योतिराव फुले यांनी महिला आणि खालच्या जातीतील लोकांच्या मूलभूत हक्कांसाठी लढा दिला. भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचेही ते प्रेरणास्थान होते. ज्योतिराव फुले यांनी महिला आणि खालच्या जातीतील लोकांच्या मूलभूत हक्कांसाठी लढा दिला. भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचेही ते प्रेरणास्थान होते. ज्योतिबांनी त्यांच्या अनाथ आश्रमातून एक मूल दत्तक घेतले, कारण त्यांना कोणतेही जैविक मूल नाही. ज्योतिबांनी त्यांच्या अनाथ आश्रमातून एक मूल दत्तक घेतले, कारण त्यांना कोणतेही जैविक मूल नाही. 1876 मध्ये ज्योतिराव फुले यांची पुणे नगर परिषदेचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
1876 मध्ये ज्योतिराव फुले यांची पुणे नगर परिषदेचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. मृत्यूच्या काही वर्षापूर्वी त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता. मृत्यूच्या काही वर्षापूर्वी त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता. 28 नोव्हेंबर 1890 रोजी पुणे महाराष्ट्र येथे वयाच्या 63व्या वर्षी त्यांचे निधन झाले. 28 नोव्हेंबर 1890 रोजी पुणे महाराष्ट्र येथे वयाच्या 63व्या वर्षी त्यांचे निधन झाले. अशा प्रकारे महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयीच्या 10 ओळी संपलेले आहेत. जर मुलांना तुम्हाला ह्या आजच्या 10 ओळी निबंध भाषण आवडला असेल तर ह्याला जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.